त्या ठिकाणी भाग्यश्री डोमसे त्या ठिकाणी पुरस्कृत केलेत. 25मधून दीपक बडगुजरांची माघार झाली, त्या ठिकाणी प्रकाश अमृतकर म्हणून पुरस्कृत केलेत आणि दीपक बडगुजर हे 29चे अधिकृत उमेदवार त्या ठिकाणी हे झाले. मी 25मध्ये आहे ना, 25 मध्ये मी आहे, 25 मध्ये साधना पवन मटाले हा अधिकृत आणि 25 मध्ये भाग्यश्रीताई डोमसे आणि पुरस्कृत आणि 25 मध्ये प्रकाश अमृतकर पुरस्कृत. एबी फॉर्म प्रक्रियेमध्ये वाटप प्रक्रियेमध्ये मी नव्हतो. तो काय कसा गोंधळ झाला काय झाला तो पक्षाचे लोक सांगतीलच. त्याच्यावरती मंथन चालू आहे पक्षाचं. जे काही झालं असेल निष्कर्ष बाहेर येईलच. परंतु मला जे एबी फॉर्म मिळाले तेच एबी फॉर्म मी दिले. आज भाजपच्या 2 उमेदवारांना हे घ्या. तर कमळ चिन्हाच्या ऐवजी पुरस्कृत होण्याची वेळ आली, याला जबाबदार कोण? हे घ्या घेतलं. प्रश्न हा आहे की भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांना 2 उमेदवारांना खरं तर अधिकृत पक्षाच्या चिन्हावर लढता येऊ शकत होतं, मात्र त्यांना पुरस्कृत व्हावं लागलं, याला जबाबदार कोण? पण कमळाच्या चिन्हावरती जे अधिकृत झालेले होते त्यांना माघार घ्यावी लागली, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. भाऊ 29 मधनं माघार घेणं अपेक्षित होतं दीपक बडगुजर यांची, कारण नाही 29 मध्ये दीपक बडगुजर निवडणूक लढणार हे सगळ्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झाले होते. पण कुठल्या गटामध्ये निवडणूक लढणार हे त्या ठिकाणी दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचा होता की त्या ठिकाणी ज्या ऐन वेळेस त्या ठिकाणी पुरुष गटामध्ये भूषण राणेंना त्या ठिकाणी दिले गेलं एबी फॉर्म. त्यावेळेस दीपक बडगुजरांनी 29मध्ये कोर कमिटीमध्ये फायनल झालेलं असताना त्याला 25मध्ये परत त्यांना उमेदवारी द्यायला लावली. तिथे एक एबी फॉर्म भरा, इथे एक एबी फॉर्म भरा, 2 एबी फॉर्म भरायला लावल्यानंतर 25मधनं त्यांनी आज माघार घेतली. 29मध्ये जे ठरलेलं होतं त्याप्रमाणे 29मध्ये उमेदवारी करण्याचं एक 10 वर्षापासून त्याचा 2017च्या निवडणुकीमध्ये सुद्धा तो 29मध्ये निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरला होता. त्यावेळेससुद्धा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं, त्यावेळेससुद्धा त्यांनी ते माघार घेतली होती आणि तेव्हापासून तो 29मध्ये तयारी करत होता. आणि 29चाच उमेदवार म्हणून त्याला आम्ही कोर कमिटीमध्ये ठरलेलं होतं. 29मध्ये निवडणूक लढणार होता तो. आणि ते मुकेश साहनी सुद्धा निवडणूक लढण्यावरती ठाम आहे, ते अपक्ष म्हणून तो त्यांचा प्रश्न. त्या निश्चितपणाने मुकेश साहनी सुद्धा आमच्या कुटुंबातलाच आहे. तो काही प्रकार व्यक्ती नाही आहे, तो भाजपाचाच व्यक्ती आहे. परंतु ह्या 29मध्ये दीपक बडगुजर मुकेश साहनी अशा पद्धतीने पॅनल होतं त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने एबी फॉर्ममुळे ज्या गोंधळ झाला आहे, निश्चितपणाने त्याच्यावरती अन्याय झालेला आहे. त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. विधानसभा निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधामध्ये ही सगळी मंडळी होती, तो राग मनामध्ये घेऊन राजकारणात आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो, कालचा शत्रू आजचा मित्र होतो. त्या राजकारणामध्ये हे काही मायने नाही. तर नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर यांच्या पत्नीनं माघार घेतलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 25 मधून दीपक बडगुजर यांनी देखील माघार घेतलेली आहे. हर्षा बडगुजर यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. हर्षा बडगुजर या सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी आहेत. दीपक बडगुजर हे आता 29 दुसऱ्या प्रभागामधून लढणार आहेत, तर सुधाकर बडगुजरांच्या पत्नीनं मात्र माघार घेतली आहे. एकाच कुटुंबातून तिघांना एबी फॉर्म मिळालेला होता. तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते आणि त्यापैकी आता सुधाकर बडगुजरांच्या पत्नीनं त्यांचा अर्ज मागे घेतला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.